झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यात मिरज पूर्वच्या 17 गावातल्या नागरिकांनी पाण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय। या आंदोलनाचाच एक भाग म्हणून गावकऱ्यांनी त्यांची जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून बांधली आहेत। भोसे तलावात पाणी सोडावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। केवळ वीज पंप आणि वीज जोडणी नसल्यामुळे या गावातल्या नागरिकांना पाणी मिळत नाहीये। सरकारच्या या मानवनिर्मित दुष्काळामुळे नागरिक आता संतापले आहेत। दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याच्या हेतूनं शासनानं म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना तयार केली आहे। मिरज तालुक्यातून कॅनॉलद्वारे पुढील 3 तालुक्यांना पाणी जातं, मात्र 17 गावांतल्या नागरिकांना केवळ वीज जोडणी अभावी हे पाणी मिळत नाहीये। याविरोधात सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आमदार सुरेश खाडे यांच्यासह 50 शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणही सुरू केलंय। निश्चितच ह्या नेत्यांचा आम्ही ह्या व्यासपीठावरून ह्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून आम्ही त्यांचा निषेध करतो। आज यांचे मेळावे चाललेत, 8-8, 10-10 कोटीचे यांचे मेळावे चाललेले आहेत। आज ह्या जनतेचं त्यांना काय पडलेलं नाहीये। पक्षाच्या लेवलला यांचे मेळावे एकाने पक्षाने तरी पुढाकार घ्यावा आणि जनतेचं अश्रू पुसावेत हीच माझी मागणी होती, पण अजूनही शासनाचे डोळे उघडलेले नाही। गेली डिसेंबरमध्ये की यांनी उद्घाटन घेतली, त्या ठिकाणी आर पाटील होते, रामराजे होते आणि त्यांनी सांगितले की डिसेंबरपर्यंत, गेल्या डिसेंबरला की पाणी 11ला की आम्ही पाणी या तलावात भरू किंवा पाणी सोडू, ही योजना पूर्ण करू की, पण त्यांनी कुठलेही म्हणजे हा प्रयत्न केलेला नाही की ही लोक की फसवे आहेत, हे खोटी आश्वासनं देतात याची आम्हाला आतापर्यंत म्हणजे खात्री आहे। पूर्वेला पश्चिमेला चारी बाजूने पाणी आम्हाला फिरलेलं आहे 4-5 गावात तिथं, पण प्यायला सुद्धा आता आम्हाला पाणी मिळत नाही। वारंवार 5 वर्ष झालं इथं आम्ही कलेक्टर ऑफिसवर इथं मोर्चा आणला, इथं मोर्चे त्यावेळेला नाही का तिने पाणी देतो काम चालू करतो म्हणून सांगितलं, काम चालू केलंय। पूर्ण डोंगरवाडीचा जो पाट आहे ती पूर्ण आता बंदच आहे, कुठेही काम चालू नाही। पुढारी नुसते आम्हाला सांगतात की काम चालू आहे शिवाय दुसरं फसवण्याचं काही धंदाच नाही यांचा। इकडे वारंवार नाही का येणं नाही जाणं नाही असं ह्या पुढाऱ्यांचं नुसतं मताच्या करता येते, बाकी इतर वेळा आमचा छळच करायचं चालू केलं, हिने दुसरं काही उद्योगच करत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।